अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की अप्पी अर्जुन त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की अप्पे तुला रुपाली वहिनी इथे राहिलेल्या चालणार का गं? अप्पी म्हणते की हो, त्यांनी इथे राहण्याला माझा कधीच नकार नाही आहे, फक्त त्यांनी जे केलं आहे त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. अर्जुन म्हणतो की अगं आता रुपाली वहिनींनी काय केलं काय नाही केलं हे काही महत्त्वाचं नाही आहे. आता हे महत्त्वाचं आहे की आपला एक मुलगा आहे आणि त्याला सुखी ठेवून त्याची तब्येत बरी करणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. अप्पी म्हणते की अर्जुन जर रुपाली वहिनींनी हे सगळं केलं नसतं तर तू सोडलं असतंस का रे मला? अर्जुन म्हणतो की अप्पे राहिला प्रश्न सोडण्याचा तर 7 वर्ष मी तुला सोडलं नाही तर मी आत्ता तुला कसं सोडलं असतं? अप्पी म्हणते की हेच तर मला आवडत नाही आहे. मी सुद्धा 7 वर्षात तुला कधी सोडण्याचा विचार केला नाही, तू मला सोडण्याचा विचार केला नाही, पण रुपालीताईंनी हे सगळं केल्यामुळे आपलं आता किती वेगळं आहे. अर्जुन म्हणतो की आता अप्पे याचा विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण जे झालं ते झालं. रुपाली वहिनी चुकल्या असतील, पण आता जे झालं ते झालं. आता आपला घटस्फोट झाला आहे आणि याला कोणीसुद्धा बदलू शकत नाही. अप्पी म्हणते की मला रुपालीताईंबद्दल मनात जरासुद्धा राग नाही आहे, पण त्यांनी जे केलं ते मला आवडलेलं नाही आहे आणि हे मला कधी आवडणार पण नाही. ठीक आहे, मान्य आहे आपलं पटत नव्हतं, आपण वेगळे होतो, पण आपण कायमचे वेगळे होणार हा सर्वस्वी निर्णय आपला असायला हवा होता की तिसऱ्या कोणाचा सुद्धा नाही. अर्जुन म्हणतो की अगं अप्पे त्यांनी जे केलं ते कदाचित चांगल्यासाठीच केलं असेल ना, त्यांना त्यांच्या काळजीपोटी केलेलं असेल. अप्पी म्हणते की अर्जुन त्यांनी काळजीपोटी केलेलं असतं तर अमोल तुला आणि मला एकत्र आणायचा विचार करतोय त्यात त्यांनी विरोध केला नसता, कारण हे पण तुझ्यासाठी तर चांगलंच आहे ना. का नाही आहे का तुझ्यासाठी चांगलं अमोलसोबत आणि माझ्यासोबत राहणं? अर्जुन म्हणतो की अगं अप्पे तुला काय वेड लागलं आहे का गं? अप्पी म्हणतो की अर्जुन हे काय माझ्या नशिबात वाढलं आहे हे मला खरंच कळत नाही आहे. माझ्या कुठल्या नशिबाचे भोग मी या जन्मात भोगते आहे मला माहीत नाही. माझ्या जे मनात नाही आहे ते मला आत्ता बघावं लागतं आहे. अर्जुन म्हणतो की रुपाली वहिनी फक्त आणि फक्त जो मला 7 वर्षात त्रास झाला तो त्रास दूर करण्यासाठी फक्त म्हणून आम्ही आर्यासोबत लग्न करून पुढे जावं म्हणून त्यांनी केलेलं. अप्पी म्हणते की अर्जुन तुला असं वाटतं का की 7 वर्षात फक्त तुला एकट्यालाच त्रास झाला आहे, मला त्रास झालेला नाही आहे? आणि जर असा विचार कर तू मलासुद्धा त्रास झाला, मी तुला घटस्फोट दिला आणि दुसऱ्या कोणासोबत लग्न केलं तर तुला आवडेल का रे? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ अप्पे तू तुझ्या आयुष्यात काय करण्यात हा तुझा सर्वस्वी निर्णय आहे, त्यात मी मध्ये येणार नाही. अप्पी म्हणते की बघ अर्जुन तू नुसतं माझ्या ठिकाणी येऊन विचार कर की माझा अजून कोणीतरी नवरा होणारा असता आणि तू तिथे असतास तर तुला ते बघवलं असतं का? आत्ता तुझं हे सगळं जे चाललं आहे ते मला अजिबात आवडत नाही आहे. अर्जुन म्हणतो की अप्पे हा सगळा गैरसमज आपण आधीच दूर केला आहे की माझं आर्यासोबत लग्न होणारच आहे आणि तसा मी तिला शब्द दिला. अप्पी म्हणते की हो तेच तर, तू सगळ्यांचा विचार करतोयस. अर्जुन म्हणतो की अप्पे आता झालं गेलं ते जाणं देणं सोडून किती दिवस तू पकडून बसणार आहेस? अप्पी म्हणते की इथं माझं अख्खं आयुष्य बरबाद झालं आहे आणि तुला सगळं सोडून द्यायचंच कळतंय. काय अर्जुन काय किती बदललास तू, असा तू कधीच नव्हतास. अर्जुन म्हणतो की अप्पे कधी कधी नियतीच्या पुढे सुद्धा आपल्याला झुकावं लागतं, नाहीतर नियती आपल्यासोबत असा काही खेळ खेळते की आपलं पूर्ण आयुष्य बरबाद करून टाकते. अप्पी म्हणते की हो हे सगळं नियतीचाच खेळ आहे. इकडे रुपाली आणि मोना बोलत असतात. मोना बोलते की आपल्याला ह्यांना काहीही करून लवकरात लवकर वेगळं करावंच लागणार आहे. रुपाली म्हणते की आता तू फक्त बघच मी ह्यांचं कसं वेगवेगळं करते, फक्त ह्यांच्यात थोडीशी ठिणगी पेटवून देते, मग बघ आग कशी चांगलंच धरते आणि ही ठिणगी दुसरी तिसरी कोणीसुद्धा नाही तर हा अमोलच लावणार. तू आता फक्त बघच, ह्या अमोलला नाही अप्पीच्या विरोधात केलं तर माझं नावसुद्धा रुपाली लावणार नाही. मोना म्हणते की ताई तुम्हाला काय करायचं आहे ते करा, फक्त लवकरात लवकर करा. जर ह्यांचं गैरसमज मिटले आणि मनं जुळली तर आपण काहीसुद्धा करू शकत नाही.
रुपाली म्हणते की मोना तू आता बिनधास्तच राहा, काय करायचं आणि कसं करायचं हे माझं पूर्ण ठरलेलं आहे, तू फक्त तमाशा बघ, असं म्हणून ती मोनाला सांगत असते. आर्या घरी जाऊन आपल्या आप्पीची डेट कशी उधळून लावली यासाठी ती खूप खुश असते. आणि अर्जुनसुद्धा आपल्याशी आता चांगलं वागतोय आणि आपलं ऐकतोय. आप्पीला जळवण्यासाठी हे पुरेसं आहे. फक्त माझा आता उद्देश आप्पीला बरबाद करणं आहे. तिनं माझ्या आयुष्यात येऊन खूप मोठी चूक केली आहे, असं ती मनाशीच म्हणत असते. इकडं अर्जुन अजूनसुद्धा आप्पीची समजत काढत असतो की जे पण रुपालीताईंनी वहिनींनी केलं ते सगळं माझ्या भल्यासाठीच केलं. तेव्हा आप्पी म्हणते की काही भल्यासाठी सुद्धा नाही केलं, त्यांचा यामागे सुद्धा एक हेतू आहे. अर्जुन तुला आत्ता कळणार नाही, तू बघच. अर्जुन म्हणतो की काय आप्पे हेतू आहे त्यांचा, बोलायचंच असेल तर स्पष्ट बोल, नाही तर विषय काढत जाऊ नकोस. आप्पी बोलते की अर्जुन तुला कळतंय का रे, हा मोल त्यांच्यापासून मी घेतला की तो माझा मुलगा आहे, म्हणून ह्यांना अजूनसुद्धा त्यांच्या मनात राग आहे की त्यांचा मुलगा आपण घेतला आहे. ते हे मान्य करायला तयार नाही आहेत की तो माझाच मुलगा होता. त्यांना अजून असंच वाटत असेल की या मोल कायमचा त्यांच्याजवळ यावा, म्हणूनच त्यांनी हे सगळं केलेलं असणार. अर्जुन म्हणतो की आप्पे तुझ्या काय डोक्यावर परिणाम झाला आहे का गं, त्या का अशा करतील. तेव्हा आप्पी म्हणते की त्यांना असं वाटत नसतं तर तू विचार कर, मी इथं आली आहे, अमोल इथं आहे, मग त्याने असं का केलं नाही, आपल्याला मिळवण्याचं सोडून वेगळं करण्याचा निर्णय का घेतला. अर्जुन म्हणते की आप्पे असेल त्यांचं मनात काही वेगळं. आप्पी म्हणते की त्यांच्या मनात हेच वेगळं आहे की आपल्या दोघांना कायमचं वेगळं करणार आणि अमोलला माझ्यापासून लांब नेऊन तुझ्याकडे ठेवणार. म्हणजे शेवटी त्यांना हवं तसंच होणार की अमोल कायमचा त्यांच्याजवळच जाणार. आणि तू जरी आर्याशी लग्न केलंस तरीसुद्धा आर्या काही अमोलला बघणार नाही, कारण ती फक्त तुझ्यावर प्रेम करते, अमोलवर नाही. म्हणजे अमोल एकूणच रुपालीताईंचा होणार नाही का. अर्जुन म्हणतं की आप्पे तू ना खूप मोठा गैरसमज करून घेतला आहेस. अगं त्यांना असं वाटतच असतं की अमोल कायमचाच माझ्याकडे राहायला यावं, तर त्यांनी हे खूप आधीच केलं असतं ना. आप्पी म्हणते की हो केलं असतं, पण तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली म्हणून त्यांनी काहीसुद्धा केलेलं नाही. पण आत्ता त्या एकसुद्धा प्रयत्न सोडणार नाहीत अमोलला माझ्यापासून लांब करण्याचा. त्यांचा उद्देश हा नाही आहे की तुला आणि मला वेगळं करणं, त्यांचा उद्देश फक्त हाच आहे की अमोलला कसं त्यांच्याजवळ नेता येईल हा प्रयत्न करणं. अर्जुन म्हणतो की आप्पे तू काय बोलतेस ते खरं तर मला पटत नाही आहे. असं नाही, पटतंय, पण मला रुपालीताई असं वागतील असं वाटत नाही आहे. आप्पी म्हणते की ते काही असो अर्जुन, काहीही झालं तरी अमोलला मी तुझ्याजवळ कायमचं कधीच सोडणार नाही. अर्जुन म्हणतो की आप्पे मी एवढा पण वेडा नाही आहे गं की त्याच्या आईला त्याच्या मुलापासून लांब करेन. ठीक आहे, माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते चाललं आहे, पण मी त्या बारक्या पोराचं आयुष्य असं बरबाद नाही होऊ देणार. आप्पी म्हणते की तू काहीही विचार कर, पण मी जे म्हणते ते बघ पुढं होते की नाही, आणि ह्याचा पश्चाताप तुला हा नक्कीच होणार. अर्जुन विचारात पडतो. इथेच आप्पी आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.